नमस्कार, कशा आहात सगळी? चला, संध्याकाळच्या जेवणाला मस्तपैकी पनीर करायला लागलेली आहे. ह्याच्यात मसाला घेतलेला मी काय केलं माहिती का? एक कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर असं केलेलं आहे बारीक मिक्सरमध्ये. आणि हे मिश्रण आहे पनीर मसाला आहे, शाही पनीर मसाला दुधामध्ये मिक्स केले. आता काय करायचं आपल्याला, हे ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे सगळं ते होऊन जाईल, तेलामध्ये परतलं जाईल सगळं. त्याच्यात नंतर आपण पाणी टाकूया. पाणीकडे गरम करायला ठेवले. गरम झाले, गॅस बंद करते. मस्त असं मसाला पण परतून घ्यायचा तेलामध्ये, खूप छान होतं मग. आणि इकडं आहे पनीर चिरलं, याच्यामध्येच ठेवलं आहे मी. पनीर आणि कोथिंबीर आहे. मीडियम गॅसवर करायचं, नाही तर करपू शकतं. आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. गरम मसाला, थोडीशी हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट 2 चमचे टाकलेला. आता काय करायचं, त्यावेळेस पाणी टाकायचं थोडंसं. आणि 2 मिनिटात छान सगळा मसाला होते, परतोय मग घ्यायचा तेलामध्ये. तर तेल सुटेपर्यंत परतू याच्या. वास तर छान आला पनीर मसाल्याचा. गॅस एकदम मिडियम आहे. तेल सुटेपर्यंत परतून घेते. झालं. आणि इथं पनीर तर हे चाललंच आहे माझं करायचं. आणि इथं केलेलं आहे हे चिगळची भाजी केली, बघू शकता. मस्तपैकी मूग डाळ टाकून केली तिखटामध्ये. छान होते, छान लागते, म्हणजे आवडते आम्हाला, करतो. बाजारात दिसली का आणतो म्हणजे. छानपैकी ते चिगळची भाजी केलेली आहे. होते झाकण. चला, बघू शकता कसं तेल सुटायला लागलं ह्याच्यामध्ये. आपण हे मसाल्याचं ठेवते. छान परतला गेलाय. पनीरचे मी असे छोटे छोटे तुकडे करते, म्हणजे एका घासात एका खाऊ शकतो आपण ना, मोठे मोठे नाही करत. छान धुवून चिरून घेतलं. वा, किती छान टेक्स्चर झालं. पनीर टाकूया. आहा हा, असा पनीर रस्सा पण असा मसाला पण असा छान लागतो. पण मला थोडीशी भातावर खाण्यासाठी रस्सी करायची. आपण हे काय करूया, गरम पाणी टाकूया.
छान उकळू द्यायचं. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. मी थोडंसं मसाल्यात टाकलं होतं, आता थोडंसं टाकते. छान असं 5-10 मिनिट उकळून घ्यायचं, म्हणजे उकळून घ्यायचं. पनीर पण छान शिजलं. काय शिजलेलं काही नाही, पण रश्श्यामध्ये छान उतरलं ना त्याचा स्वाद, त्यामुळे मस्त मंद गॅसवर 10 मिनटं उकळू द्यायचं. आपलं पनीर खाण्यासाठी तयार. हां हे चपातीवर खाऊ शकता किंवा थोडंसं भाताबरोबर असं केलेलं आहे. मस्त कसं आहे, छान ना, कलर किती चांगला आला आहे. चला आता मस्त पनीर तयार होत आहे आणि आता आपल्याला करायच्यात चपाती. खाल्लाय म्हणजे एकंदरीत झाला स्वयंपाक. चपाती केलं का माझं. कसं आहे पनीर, या जेवण करायला.